मुंबई के रमाबाई अंबेडकर नगर कमराज नगर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और युवा जुझारू नेता परमेश्वर कदम ने सभी मुंबई वासियों से अपील की कि आप सभी लोग एकजुट होकर के सभी स्वच्छता अभियान का हिस्सा बने और ग्रीन स्वच्छ भारत और ग्रीन मुंबई अभियान के को आगे बढ़ाएं और हमारे सपनों को साकार करें। देखा पूरी रिपोर्ट महेंद्र प्रताप गिरी के साथ। आणि त्याचबरोबर त्या वसाहतीमधल्या त्या कॉलनीमधल्या अंतर्गत रस्त्यांवर सफाई करायची, अंतर्गत रस्ते साफ करायचे, फुटपाथ साफ करायचे, फुटपाथच्या खालची गटर साफ करायची, आतले गटर आहेत ते साफ करायचे आणि त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट आहे ते पण साफ करायचे। आता मी कमिशनरना सांगितले पब्लिक टॉयलेट एकदा साफ नाही करायचे, 5 वेळा साफ करायचे दिवसातून। त्यामुळे पूर्ण रोगराई जी आहे दुर्गंधी मुक्त कामराजनगर होईल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल। आणि म्हणून हे कायम स्वरूपी हे कधी तुम्ही पाण्याने रस्ते धुतलेले बघितले होते का? आता बघताय ना, हे आपल्याला दर दिवस एक दिवस आड करून आपल्याला करायचं। आणि म्हणून हे पाणी जे आहे हे पिण्याचं पाणी आपण वापरत नाही, बोरिंगचं पाणी, विहिरीचं पाणी आणि रिसायकल केलेलं पाणी हे वापरतोय। त्यामुळे पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा कुठेही दुरुपयोग होत नाही आणि रस्ते स्वच्छ होत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी मुंबई महापालिकेने स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई करण्याचा जो आपण अभियान चालू केलेला आहे। पोल्युशन वाढलं होतं, आता पोल्युशन कमी झालं आहे। किती 300 वर 100 वर पोल्युशन आलेलं आहे आणि ते आणखी आपल्याला कमी करायचं आहे। खरं म्हणजे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते अतिशय चांगलं काम करायला लागलेले आहेत। मी वॉर्ड ऑफिसर, सहाय्यक आयुक्त यांना सांगितलंय तुम्ही सकाळी 7 ते 11 फील्डमध्ये फिरा, वॉर्डमध्ये फिरा, तिथं कुठं तुम्हाला रस्ते तुटलेले असतील, फुटपाथ तुटलेले असतील, पब्लिक टॉयलेट तुटलेले असतील,